तुम्ही जर पाण्यात डुबकी मारण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। सध्या केरळमध्ये एका अदृश्य शत्रूने हाहाकार माजवलाय आणि हा आहे नेग्लेरिया फाउलेरी, सामान्य भाषेत मेंदू खाणारा अमिबा। पण हा मेंदू खाणारा अमिबा म्हणजे आहे तरी काय? तर हा अमिबा प्रायमरी अमिबिक मेनिंजायटिस नावाचा एक दुर्मिळ पण अत्यंत घातक असा आजार पसरवतो। हा जीव मानवी मेंदूवर हल्ला करतो, मेंदूच्या ऊती नष्ट करतो आणि गंभीर सूज निर्माण करतो। परिणामी रुग्णाचा 9 ते 10 दिवसात मृत्यू होऊ शकतो। विशेष म्हणजे हा आजार लहान मुलं, किशोरवयीन मुले, तरुण आणि वृद्धांना जास्त प्रमाणात लक्ष्य करतो। गंभीर गोष्ट म्हणजे या आजारातून बरे होण्याची शक्यता फक्त 3% आहे। हा गंभीर आजार होतो तरी कसा? तर हा अमिबा साचलेल्या उष्ण पाण्यात वाढतो। तलाव, सरोवर, धरण किंवा साफ न केलेले स्विमिंग पूल यामध्ये तो आढळतो, जो नाकावाटे मानवी शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो। तुम्ही जर अस्वच्छ पाण्यात पोहायला गेलात, अंघोळ केली आणि ते पाणी नाकात गेले तर हा अमिबा तुमच्या मेंदूवर थेट हल्ला करू शकतो। हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही, म्हणजेच हा संसर्गजन्य आजार नाहीये, फक्त दूषित पाणी हाच त्याच्या प्रसाराचा मार्ग आहे। या आजाराची लक्षणं काय आहेत? मेंदू खाणाऱ्या या अमिबाची लक्षणं सामान्य वाटतात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं आपल्या जीवावर बेतू शकतं। जसं की तीव्र डोकेदुखी, ताप आणि थंडी, मळमळ, उलट्या, मान आखडणे, फिट्स येणे। ही साधारण लक्षणं दिसली तर लोक अनेकदा पेनकिलर घेऊन वेळ काढतात, पण हा आजार इतक्या वेगाने पसरतो की उशीर झाला तर मृत्यू अटळ आहे। म्हणूनच लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। पण मग प्रश्न येतो की सध्या केरळमध्येच हा आजार का वाढलाय? तर केरळ हे निसर्ग सौंदर्य आणि जलाशयांनी नटलेलं असं पर्यटन स्थळ आहे। तलाव, धरणं आणि स्विमिंग पूल यामुळे पर्यटक आणि स्थानिक लोक पाण्यात उतरतात, पण साचलेलं आणि अस्वच्छ पाणी हे या अमिबाचं घर बनलंय। केरळच्या 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये या आजाराने थैमान घातलंय। 70हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत। यामुळे केरळची आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे। मग प्रश्न पडतो की महाराष्ट्राला या आजाराचा धोका आहे का? तर केरळला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात आणि महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने लोक तिथे जातात। जर हा अमिबा पर्यटकांमार्फत इतर राज्यात पसरला तर महाराष्ट्रालाही धोका आहे। सध्या महाराष्ट्रात याची मोठी प्रकरणं समोर आली नसली तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे।